ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या वतीने ग्लोबल फार्मर्स कृषी प्रदर्शन आज सुरू झाले। कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या हस्ते या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले। यावेळी जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके, त्याचबरोबर विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते। पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांची भूमिका समजून घेऊन हे भाजप सरकार शेतकऱ्यांसाठी काय करतंय ही स्पष्ट भूमिका मांडली। त्याचबरोबर जे 50 वर्षात झालं नाही ते 4 वर्षामध्ये या भाजप सरकारने केलंय। शेतकऱ्यांची काळजी घेणारं हे भाजप सरकार आहे असं ठणकावून पाशा पटेल यांनी आपल्या भाषणात सांगितलं। पाशा पटेल यांनी आमदार शरददादा सोनवणे व जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके यांना राजकीय चिमटेही काढले। पाशा पटेल आपल्या भाषणात काय म्हणाले ऐकूयात। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स। आमच्या भागात वर्षाला असं होतंय, वर्षाला त्याच्यामुळे गरिबी बघायची समोर आमच्याकडे चला। आमच्याकडचा आमदार असं म्हणत नाही की सरकार करो का न करो, परंतु सोनवणे सरकार करणार। किती ताकद मोठी आहे बापू तुमची, ऐकलं का? मी जर आमच्या भागातला आमदार असताना ते म्हणलं असतं मला मिळते ते 2 कोटी, पुन्हा कोणाला दे रे बाबा, तुला 5 देतो म्हणून निघून गेला असता। हे आमदार काय म्हणते, किती किलोमीटर आहे रे? मी तर वचकुलोच काय रो बाबा रे बाबा। आणि मग त्यांनी सांगितलं मी आता काय करा, म्हणजे हे सगळं कशावर आहे? हे तुमच्या भागावर आहे, तुमच्या भागाचा वैभव, तुमच्या भागाची संपत्ती या, आणि मुंबई जवळ, इकडं पुणे जवळ आणि इकडं नाशिक जवळ, या सगळ्या गोष्टी। मुंबई पुण्याला पालेभाज्या, भाजीपाल्या, फळभाज्या, फळं हे सगळं पुरवायचं काम तुम्ही करताय। तुम्ही मोठे, तुमचे आमदार मोठे, आणि खरंच आहे तुम्ही जन्मलाय कुठं? शिवरायाच्या भूमीमध्ये, तुम्हाला सलामच आहे बाबा। त्याच्यामुळे तुम्ही वागता तसं, म्हणजे बरोबर वागता, तुम्ही काही हरकत नाही। पहिलं आता ती 3 किलोमीटर करून टाक, पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट। त्याच्यानंतर आता ते दुष्काळ बाबा माझ्या 5वीला पुंजलेलं आहे। मी 25 एकर गावच्या कडची खारी पांढरी, माझी जमीन खारीची आणि तीही पांढरी, माझ्या शेतातली माती आणून लोक घर सारवायचे। सोनवणे साहेब, पर 25 एकर जमीन असलेला पाशा पटेल मी माझ्या वडिलाला एकटाच 1972च्या दुष्काळामध्ये मी रोजगार हमी योजनेच्या कामावर काम केलेलं आहे। दुष्काळ काय असतो आम्ही दुष्काळाची तीव्रता काय असती आम्ही भोगले, दुष्काळात चटके काय आम्ही भोगले। खरं तर पीक विम्याच्या बाबतीमध्ये मी तुमच्या नंतर एक भाषण ठेवणार होतो, परंतु वेळ पाहता मी ते नको म्हणलं। इथे एक ॲडव्होकेट प्रकाश पाटील म्हणून आहे, कुठं जरा प्रकाश पाटीलचं, ते ॲडव्होकेट प्रकाश पाटील म्हणून आहेत, धुळ्याचे। त्यांनी महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये पीक विम्याच्या संदर्भामध्ये सगळ्यात चांगलं जर कोण बोलत असतील आणि सरकारकडून चांगल्या गोष्टी कोण जर करून घेत असतील तर त्यांचं नाव आहे हे प्रकाश पाटील। त्याच्यामुळे मी खरं तर त्यांना बोलायला लावणार होतो, जर वेळ असता तर नक्कीच। आणि आता जर पुन्हा जर तुमचं हे असेल इथं एखादी चर्चासत्र, तर त्या चर्चासत्रामध्ये मी त्यांना ठेवून जातो, मी त्यांना बरोबर घेऊन जाणार नाही, घेऊन जातो। आणि पीक विम्यावर प्रकाश पाटील नक्कीच या सगळ्या विषयावर सविस्तर बोलतील। मी तुम्हाला 2 गोष्टी सांगणार आहे। पहिली गोष्ट एक, शेती समोर आता मोठं संकट आलेलं आहे। काय संकट आलंय? त्यांनी सांगितलं परतीचा पाऊस आला नाही। मी काय सांगतो, मी वर्षाला हे भोगतोय। आता तुम्ही सवय करून घ्या, दुष्काळ वर्षाला येणार आहे। शेतीच्या समोरचं पहिलं संकट काय? शेतीच्या समोरचं पहिलं संकट हे की दुष्काळाची आम्ही सवय करून घ्यावी लागणार आहे। का तर दुष्काळ आता वर्षाला येणार आहे। दुष्काळ कसा असेल? कधी अधिक पाऊस होऊन दुष्काळ होईल, तर कधी पाऊस नसून दुष्काळ होईल। त्याचं कारण
इथं बसणारे जे शेतकरी आहेत, आतापर्यंत माझ्या बापाच्या काळात, माझ्या तरुणपणाच्या काळात पाऊस कसा यायचा? पाऊस यायचा नक्षत्राच्या माध्यमातून. नक्षत्राचं नाव सांगितलं, डीजी साहब, डीजी साहब, नक्षत्र का नाम बोलने के बाद आसमान से टपकने वाले बारिश की जो धार होती है उसकी साइज और वो कितने दिन आता है ये भी पता चलता था. म्हणजे मी त्याला हिंदीत कळावं म्हणून मी सांगितलं, पण तुमच्यासाठी सांगतो. नक्षत्राचं नाव सांगितलं तर त्या नक्षत्रामध्ये आभाळातून पडणाऱ्या पावसाची धारीची जाडी कळायची आणि ते किती दिवस येतंय ते कळायचं. मी तुम्हाला माझ्या मराठवाड्यातल्या म्हणी सांगतो पावसाच्या संदर्भात. पडला उतरा हात खैना पुत्रा, पडला मगा ढगाकड बघा, पडला हस्त शेतकरी झाला मस्त, पडल्या सोयी साथी पिकतील माणिक मोती, पडल्या चित्ती पडतील भित्ती, आला पोळा पाऊस झाला भोळा. म्हणजे पुण्या नक्षत्रामध्ये पाऊस कसा येतो आणि ते पाऊस आल्यानंतर शेतीमध्ये शेतकऱ्याच्या जीवनामध्ये काय बदल होत असतो हे त्या नक्षत्राच्या नावावरून कळायचं. आता तुम्ही सगळे शेतकरी बसला, तुमची आईची शपथ घेऊन सांगा असं आता होतंय का? नाही. आता नक्षत्र किती? आता नक्षत्र 27 नाहीत, आता नक्षत्र 2. एक तर ढगफुटी नाही तर दुष्काळ. आता तुमचं काही खरं नाही. आता मला कोणीतरी सांगितलं की जगामध्ये 3 वर्षानंतर एक बेट बुडणार आहे. म्हणजे पहिलं ओम नमो शिवाय, पहिलं काम होलाले बेट बुडलाले तिथले माणसं दुसरीकडे शिकतात, मग दुसरं तिसरं चौथं, आणि मग तुम्ही ज्या मुंबईत राहताय ती मुंबई सुद्धा 50 वर्षात बुडणार, चेन्नई बुडणार. म्हणजे सगळे मोठे समुद्राच्या कडचे शहर पाण्यात बुडणार आहेत. हे फक्त भारतातले बुडतील का? तुम्ही म्हणताल भारतातले नेते नालाय कसल्यामुळे बुडाले. हे जगातले सगळे शहर समुद्राच्या कडचे बुडणार आहेत. का तर क्लायमेट चेंज ना भारतावर हाय, ना बांगलादेश हाय, ना पाकिस्तान हाय, ना नेपाळ हाय, तर अख्ख्या पृथ्वी तलावर आहे. आणि हे गोंधळ कोण केलंय? कुण्या पक्षानं केलं नाही तर माणूस जातीनं केलेला आहे. आता तुम्हाला मला एक काम करावं लागणार आहे, त्याच्यातून आता जगायचं कसं. मी आता एका नवीन समितीवर आहे. मला परवा भारत सरकारने एका समितीवर घेतलंय. समितीचं नाव आहे ग्रामीण विकास पंचायत राज संस्थान. 200 एकरवर एक संस्था आहे हैदराबाद मध्ये, आणि त्या संस्थेमध्ये ग्रामीण विकासात NIRD नावाची संस्था आहे. आणि या संस्थेच्या संशोधनामध्ये ग्रामीण भागाच्या काम चालत असतात. त्या संस्थेची परवा 8 डिसेंबरला दिल्लीमध्ये बैठक झाली. 22 IAS ऑफिसर सदस्य आहेत आणि नॉन ऑफिशियल 5 आहेत. त्याच्यापैकी देशात मी एकच आहे. 5 पैकी मी एक आहे, देशात 5 आणि मी एक. मी त्या बैठकीमध्ये जाऊन काय सांगितलं? मी त्या बैठकीमध्ये जाऊन सांगितलं की आमचं मरण आजचं उद्या ढकलता येतंय का? आता काय होणार आहे? आता मजा होणार आहे. काय की आता तुम्हाला सलाईन लावलेलं माहितीये, सलाईन लावता येते. थकवा आला काय बी झाले की डॉक्टर सलाईन लावतोय. परंतु आता एक नवीन वाण येऊ लागले हॉस्पिटलमध्ये, ते म्हणजे ऑक्सिजन. आता दिवसभर काम केलं, खूप थकवा आला, चला ह्याला ऑक्सिजन लावा. ऑक्सिजनचं सिलेंडर 900 रुपयाला मिळणार आहे आणि ती बी कॅनडाहून आणायचंय. मग का तर तिथली हवा शुद्ध आहे, इथली खराब आहे, म्हणून इथलं सिलेंडर सुद्धा कोण घेणार नाही. अशी अवस्था आता होणार आहे. काय काय वाईट गोष्टी होतील, काय काय वाईट होतील हे मी सांगणार नाही, परंतु भयान वाईट होणार आहे. आणि या वाईटाची सुरुवात कशी झालेली आहे तुम्हाला मी एका मिनिटात सांगतो. माझा लातूर जिल्हा आहे.
किती क्षेत्रफळाच्या किती झाडं पाहिजे? 33%. 100 एकर जर पृथ्वी असेल तर 33 एकर मध्ये झाडं पाहिजे. पुणे जिल्हा 100 एकर आहे का? 33 एकर झाडं पाहिजे. मग तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची मी माहिती सांगत नाही, मी माझ्या जिल्ह्याची माहिती सांगतो. माझ्या जिल्ह्यामध्ये 33% झाडं पाहिजे होते. झाडं आहेत 1%. लातूर जिल्ह्यामध्ये 1% झाड आहे. झाडं 33% पाहिजे होते. आता वातावरण समतोल कसा राहील त्याचा विचार करा. आम्ही रोज झाड तोडतो, झाड कोण लावायला तयार नाही. रोज फक्त तोडायचंच काम आहे, लावायचं काम नाही. तुम्ही म्हणसाल की मूर्ख माणूस तू काय करतो, तर मी तुम्हाला सांगतो की या वर्षी मी माझ्या शेतात 50 एकर मध्ये बांबू लावलेला आहे. गेल्या वर्षी माझ्या गावात 40,000 लिंबाची झाडं लावली. गेल्या वर्षी माझ्या मतदारसंघात समोर थांबून 1,00,000 लिंबाचे झाडं लावून घेतले. आणि आता या वर्षी माझ्या शेतात 50 एकर बांबू लावलाय. आणि दुसरी तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो की आता मी बांबू इंजिनिअरिंग कॉलेज काढलेलो आहे. आणि पुढचं तुम्हाला मी सांगतो, मी टिश्यू कल्चर लॅब बी काढलेलोय की माझ्या जिल्ह्यातली झाडाची संख्या कशी वाढवायची. का तर माझं आयुष्य गेलं, माझ्या पोराचं बी जाणार आहे, पण माझ्या नातवाच्या काळामध्ये भयान गोष्टी होणार आहेत. म्हणून माझ्या नातवाचं तर आयुष्य सुखा समाधानाने चांगलं जावं याच्यासाठी मी काम करणार आहे. आणि त्याची पहिली सुरुवात जी झाली ती NIRDच्या बैठकीमध्ये मी बोलल्यानंतर केंद्रीय ग्रामविकास मंत्री तोमरजी यांनी सांगितलं की क्लायमेट चेंजवर NIRDने काम केलं पाहिजे. आणि पहिली बैठक भारतामध्ये, पहिली बैठक या संदर्भातली कुठं व्हायला पाहिजे, तर पाशा पटेलच्या गावात व्हायला पाहिजे. आणि म्हणून 25 तारखेला देश कसं वाचवायचं, जग कसं वाचवायचं ह्याच्यासाठी जगामध्ये जे कोण काम करले ते भारतामध्ये हे काम कसं व्हायचं तर ते माझ्या गावातून होणार आहे. तुमच्यापैकी कोणाला यायचं असेल तर मी तुम्हाला आजच निमंत्रण देतो. नंबर 1. नंबर 2, काहीतरी करा असं आमदार साहेबांनी सांगितलं. आमदार साहेब तुम्ही कांद्यावर बोललो. आता कांद्याची चिंता तर तुम्हाला सगळ्याला आहे. कांद्याचा त्रास पुन्हा झाला, हात वर करा. सगळे जवळपास निम्म्यापेक्षा जास्त काही लोक करावं का नाही की ह्यानं काय करणार तरी केली. म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त लोकांनी कांद्याच्या प्रश्नावर तुम्ही हात वर केलो. आज कांद्याची काय पोझिशन आहे? आज कांद्याची पोझिशन अशी आहे की पहिला फक्त नाशिक जिल्हा आणि पुणे जिल्ह्याचा काही भाग कांदा पिकत होता. आता देशामध्ये 26 राज्यात कांदा पिकू लागलेलं आहे. मी आता नाशिक मध्ये होतो 30 तारखेला. कोणी हिम्मत केला नसतं. कांद्याचे भाव 200 रुपये झाले होते. दिसल त्याला लोक वाजवत होते. आणि मी दौरा दिला की पाशा पटेल कांद्याच्या शेतकऱ्याबरोबर चर्चा करायला नाशिकमध्ये. मला कोणी मारलं नाही. मला चर्चा केली लोकांनी. आणि चर्चा केल्यानंतर माझ्या लक्षात काय आलं की नाशिक मध्ये कांद्याचा एवढा भयानक प्रश्न का तयार झालं. त्याचं कारण नाशिक जिल्ह्यातले साखर कारखाने बंद झाले. लोकाला नगदी पैशाची सवय लागली होती म्हणून ऊसाचा शेतकरी कांद्याकडे वळला. एवढा कांदा पिकला की रोज 3 रॅक रेल्वे भरून जातील एवढा कांदा बाजारात येऊ लागलाय. पण रॅक 3 दिवसाला 1 मिळाली. माझ्या लक्षात आलं की इथं वाहतुकीचा सगळ्यात मोठा प्रश्न तयार झालेला आहे आणि म्हणून ह्याची सोय केली पाहिजे. मी संध्याकाळी औरंगाबादला योगायोगाने नितीन गडकरी साहेब होते. गडकरी साहेबांकडे गेलो. गडकरी साहेबांना प्रत्यक्ष कानावरती ही गोष्ट सांगितली. पियुष गोयल साहेबाला गडकरी साहेबांनी फोन केला आणि दुसऱ्या दिवशी रेल्वेच्या रॅकचा प्रश्न मिटून गेला 12 तासाच्या आत. मला कळल्यानंतर 12 तासाच्या आत तो प्रश्न मिटला.
गेल्या वर्षी कांदा परदेशामध्ये जावा म्हणून 10% मी मागणी केली होती. गेल्या वर्षी सरकारने 5% केली, यावर्षी पुन्हा 5% केली, म्हणजे 10% एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह आहे. खरं तर कांद्याचं उत्पादन वाढलं, कांदे खाणारे वाढतील का हो? खाणारे तर तेवढेच आहेत. मग त्या कांद्याचं करावं काय लागणार आहे? या कांद्याचं करावं लागणार आहे. गेल्या 30 वर्षामध्ये कांद्याचं जेवढं उत्पादन होतं त्याच्यापेक्षा कितीतरी पट उत्पादन वाढले, पण निर्यात जेवढी होती तेवढीच राहिलेली आहे. म्हणून आता सगळ्यात महत्वाची गोष्ट निर्यात वाढवण्याकडे जावं लागणार आहे. म्हणून आम्ही 10% एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह दिलेलं आहे. तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगतो, काम होत नाही असं नाही आमदार साहेब, आपल्याला काम दिसत नाही. या संदर्भामध्ये काय झालं, मोठी गोष्ट सांगतो. बजेटमध्ये नरेंद्र मोदी सरकारने काय सांगितलं, आता आमच्या देशाची निर्यात $30 मिलियन आहे. आता ती कुठे न्यायची आहे? $100 मिलियन वर. $30 मिलियन एक्सपोर्ट $100 मिलियन वर नेणार आहे. हे होणार आहे कसं? 20 फेब्रुवारीला. तुम्हाला जर कोणाला बघायचं असेल तर नरेंद्र मोदी साहेब असं लोकात आहेत आणि मी स्टेजवरून बोललोय, अशी माझ्याकडे कॅसेट आहे. 11 मिनिटं मोदी साहेबांना मी माझं भाषण ऐकवलेलं आहे. त्याच्यावर मोदी साहेबांनी काय बोलले त्याची कॅसेट माझ्याकडे आहे. मी मागणी काय केली होती तुम्हाला सांगतो आणि याचं रूप काय येणार आहे भविष्यामध्ये सांगतो. मी मागणी केली, एक काळ असा होता माझ्या देशामध्ये तेल बी आयात होत, डाळ बी आयात होत होती आणि तांदूळ बी आयात होत. फक्त खिचडी आयात होत नव्हती एवढंच सांगितलं नाही मी. तांदूळ बी आयात, तेल बी आयात, डाळ बी आयात. पण आता जगामध्ये भारत हे 5वी आर्थिक महासत्ता म्हणून उदयाला आलेली आहे. आता आम्ही सगळ्या जगाला खाऊ घालायची आमच्याकडे ताकद आहे. अशा वेळेस भारताच्या नेतृत्वाने वागायला कसं पाहिजे? भारताच्या नेतृत्वाने वागायला पाहिजे की जगामध्ये जेवढे भारतीय दूतावास आहेत त्या सगळ्या दूतावासांमध्ये एक कृषी वैज्ञानिक बसवायचं. त्या देशाला काय गरज लागणार आहे त्याचा अभ्यास करायचा, ती माहिती देशाला कळवायची आणि आपण सप्लाय करू शकतो. अशी ज्यावेळेस मी मांडणी केली, तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. मी बोललो 20 फेब्रुवारीला, पण 30 जून, 1 जुलै, 2 जुलै जगातल्या सगळे जे राजदूत आहेत भारताचे याची बैठक दिल्लीमध्ये घेतली पंतप्रधानांनी आणि त्या आपलं माल त्यांना काय काय लागतंय त्याचा अभ्यास करायचा आणि अशा पद्धतीनं शेतीमालाचा निर्णय वाढवायचा. हे आत्ता निर्णय झाला. आता तुम्ही म्हणाल की निर्णय झाला अंमलात, आता मनसे शिवसेना असंच करणार ना. आम्हाला भीती तुमची एवढीच वाटते. बापरे, आम्ही डोकं चालवत असतो. आमच्या डोक्यानं जेवढ्या गोष्टी करायच्या बरोबर आहे का? आणि आंदोलन कुठं करायचं आम्हाला कळतं. मी आज बी आंदोलन करतोय. सरकारमध्ये बसून सुद्धा काही गोष्टी करायच्या असतात. इथं जरी मी बोलत नसलो तर तुमच्या गोष्टी काय काय दिल्लीमध्ये सांगायच्या. माझं भाषण पंतप्रधानाच्या समोरच्या एका मंत्र्यांनी ऐकलं आणि त्याने मला पाशाची पद्धत आहे का की पंतप्रधानाच्या समोर विरोधी पक्षाचा नेता बोलल्यासारखं बोलला. अरे म्हणलं, माझ्या देशाचा प्रमुख आहे आणि माझ्या देशाच्या प्रमुखाच्या समोर माझ्या गावातल्या माणसाची भावना काय ती जर मी सांगितलं नाही तर मी जगाला नालायक माणूस आहे. आणि म्हणून मी ज्या चोऱ्यामध्ये आता इथं बोलला त्याच्यापेक्षा मोठ्या चोऱ्यामध्ये या देशातल्या शेतकऱ्याचे प्रश्न आर्थिक दृष्ट्या. मी विरोधी पक्षात होतो तेव्हा संघर्ष उभं करत होतो. मी आता सत्तेत आहे, मी आता सोल्युशन देत असतो. आता संघर्ष करून जलत नसत. आणि म्हणून तुम्हाला एक सांगतो, किती गोष्टी सांगू. आता तुम्ही एक गोष्ट सांगितली त्याला उत्तर देतो मी. तुम्ही काय म्हणलं? आमच्या टमाट्याचं. आम्ही काय म्हणतो? तुमच्या टमाट्याचं काय काय करायचं जर लिहून द्या ना. आमच्या टमाट्या. आता टमाट्याचं काय बाबा? आता आपण जरा गंमत करू. टमाटा टाकायची वेळ काय ती आपण अभ्यास करू ना जरा. हे बघा, तुमच्या घरी कार्यक्रम आहे, खाणार 10 आहेत, स्वयंपाक 10चा,
कार्यक्रम संपला. काय चर्चा होती, काय सुंदर कार्यक्रम, काय जेवण होतं, अरे एवढं मस्त झालं. ठीक आहे, 10 खाणारे 10चा स्वयंपाक, जमला खेळ. स्वयंपाक 10चा, आले खाणारे 10, पूर्ण नाही. आपली स्टाईल घोषणा असं कसा देत नाही. अरे नाही ना, इथं बाबा स्वयंपाकच नाही, प्रॉब्लेम आहे, समजून घ्यावं लागेल ना. 2 गोष्टी झाल्या. स्वयंपाक 10चा, खाणार 50, संघर्ष अटळ. खाणारे 10, स्वयंपाक 100चा, रस्त्यावर टाकणं अटळ. 10 किलो लागणारे, 100 किलो पिकले, रस्त्यावर जाणं अटळ. कोणी जरी आला 10 किलो लागणार आहे आणि 1000 किलो जर आम्ही तयार केलं तर ते रस्त्यावर टाकावं लागणार आहे. आमच्याकडे आजपर्यंत एक व्यवस्था नव्हती की कोणता शेतकरी काय पेरला रे माहिती असतं का? आईची शपथ करून सांगा, माहिती राहतं का? कोण बी पेरतय आणि काय बी पेरतय आणि पुन्हा लई झालं की भूमंत आणि कमी झाल्यावर कांद्याचं फोटो जीपवर लावते. ही बी चान्स येते ना कधी कधी. कांदा प्रसन्न म्हणजे देव प्रसन्न आहे, बाप प्रसन्न आहे, कांदा प्रसन्न. बरोबर आहे का? याच्यासाठी काय करावं लागणार आहे? याच्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मी एक विनंती केली. सर, जोपर्यंत आपण पेरलो किती ह्याचा आकडा कळणार नाही, आपण काय पेरलो ह्याचा आकडा कळणार नाही, तोपर्यंत त्या पिकाचं काय होईल सांगता येणार नाही. आतापर्यंत कोणाच्या हातात खेळ आहे? पीक लावायचं तलाट्याच्या हातात. इथं कोण तलाठी असेल तर राग मानू नका. परवा व्हॉट्सअपवर एक गोष्ट फिरली. इथं आहे का कोण तलाठी? कोण आहे? कशाला येतील असल्या कार्यक्रमाला? ते लई बिझी राहते म्हणजे बरं आहे, कोणच नाही. वर कोण आहे का तुमच्याकडे? काय भाऊचा बनतात का पाऊस आहे? लय अवघड खेळ. देत नाही ना, कसं देईल? लय अवघड खेळ. सांगतो तुम्हाला ऐका. तर व्हॉट्सअपवर काय गोष्ट आली माहितीये का? एका गावात एक तहसीलदार साहेब आणि तहसीलदार साहेबाची बायको तलाठी साहेबाच्या घरी जेवायला गेले. मग तलाठी साहेबाच्या घरातलं वैभव बघून तहसीलदार साहेबाची बायको विचारली मग की तुम्ही कधी तलाठी होणार आहे? मी बघितलं नाही बरं का, व्हॉट्सअपवर वाचलो. नाही तर तुमच्यात कोण यायला आमच्या तलाठी संघटनेकडे यांचा धिक्कार लगेच सुरू होते. आपल्याकडे लोकशाही आहे ना, कुणी काही बोलायला काही अडचण नाही. परंतु मी वाचलं व्हॉट्सअपवर आणि म्हणून आता खरं खरं कोण कोण काय काय केलं तर काय करून बिचारा. त्याच्याकडे 17 लोकांचं काम आहे. एकेका तलाट्याच्या हातात 3-3 खाजगी नोकर आहेत. बरोबर आहे का? हे एक अजून नवीन आहे. त्याला कामच लई झालं, त्याला विचारलं काय करणार आता. आणि म्हणून मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक निवेदन दिलं. त्यांना सांगितलं की आपल्याकडे 4 कृषी विद्यापीठ आहेत, 60,000 पोरं शिकतात, 2,000 पीजीचे पोर आहेत, 62,000 पोर आहेत. हे 62,000 पोरं आणि 45,000 गाव बीएससी अग्री भरपूर असतील. इथं बीएससीच कॉलेज आहे ना, बरोबर आहे. तर आता एमएससी वाले प्राध्यापक भरपूर असतील इथं. तर आता ह्या एमएससीच्या बीएससीच्या पोरांना शेतीचा अनुभव राहावं आणि म्हणून विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या पोरांना 15 दिवस एक गाव द्यायचं आहे. त्याला गावात नीट काम केलं तर 20 मार्क द्यायचे. त्याला राहायचं, जायचं, खायचे पैसे बी द्यायचे. त्यांना असं म्हणू नये काहीच न दिल्यामुळं मी अजिबात काही करू शकलो नाही. त्याला राहायचं द्यायचंय, खायचं द्यायचंय, जायचं द्यायचंय, मार्क द्यायचे. आणि त्यांनी 15 दिवस काय करावं? पीक पेरा 15 वाडा. 15 दिवसामध्ये त्या गावातल्या तलाट्याला घ्यायचं, त्या गावातल्या ग्रामसेवकाला घ्यायचं, त्या गावातल्या कृषी सहाय्यकाला घ्यायचं आणि 15 दिवसामध्ये पुण्या शेतकऱ्यांनी काय पेरलंय त्याची नोंद करायची.
कसं होईल सांगा बरं, सगळेजण ऐकून सांगा बरं कसं होईल यार. की हात फित वर आहेत का, काही बरं आहे का नाही, बरं नाही असं काहीतरी म्हणा यार, बरं होईल ना. असं ऐकलं का सोनाने? कार्यक्रम द्यायचा, कार्यक्रम द्यायचा. आणि म्हणून मी कार्यक्रम दिला, मुख्यमंत्र्यांनी ऐकलं, अधिसूचना काढली, पुढच्या वर्षापासून किमान 80% खरा आकडा कोण कोण काय काय पेरले ते येईल. एक झालं. दुसरा, शरदराव तुम्ही काय म्हणलं, मी रस्ते करून देतो, मी बी करत असतो. मी जरी नागव्या भागातला माजी आमदार जरी असतो, मी आजी नाही, मी 52,000 वाला आहे, पेन्शन 52,000 आहे मला. त्या 52,000 मधून सुद्धा मी काही गोष्टी करत असतो. काय केलं मी अधिकाऱ्याला सांगितलं, अरे ड्रोन आला, ड्रोन म्हणजे बारक इमान, बरोबर आहे का? त्यानं एक दिवसात एका तालुक्यात कोण कोण काय काय पेरलंय, पुण्या सर्वे नंबर मध्ये काय पेरलंय ते बी सांगणार आहे. त्या शेतकऱ्याचं उत्पादन किती क्विंटल मध्ये येणार आहे हे बी सांगणार आहे. घटलंय का वाढलंय हे बी सांगणार आहे. पाण्याची आर्द्रता किती आहे हेही सांगणार आहे. एवढं सगळं सांगणार आहे. मी 100 जणांना सांगितलं, कोणी ऐकलं गेलं. हे तयार कोण केलंय? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर, IIC. आणि त्याचे जे प्रमुख आहेत डॉक्टर KGP रेड्डी, याला मी फोन केला, आम्ही रेड्डी साहेब मैं आपको मिलने के लिए आ रहा हूं. आता मला शेपूट लय मोठा आहे. माझं शेपूट काय, स्टेट ऍग्रिकल्चर प्राइस कमिशन चेअरमन. म्हणजे असलो काहीतरी मोठं आहे वाटतंय, पण तसं काय नाही. पण तुम नाव नाही मोठं आहे. नाव काय, गजेंद्र सिंह राजे. दिसतेत असले ते काही असो, गजेंद्र म्हणजे हत्ती सारखं नाव. मी सांगणार 12 किलो उचलून पडतो. काही असो, पण आपलं नाव आहे भारत आहे, स्टेट ऍग्रिकल्चर. आणि त्याच्यावर फोन केलं, सर आइये म्हणला. त्याला काय माहित नाही कोण आहे ते. पण आम्ही गेलो, भेटलो, 9 ड्रोन तयार केले त्याने. सगळे ड्रोन आणले, 25 लाख रुपये. शरद सोनवणे साहेब, माझ्या खिशातून 25 लाख रुपये खर्चून देशातले 50 शास्त्रज्ञ गोळा केले. माझ्या गावात 6-7 हजार शाळेचे पोरं जमा केले, 4-5 हजार शेतकरी जमा केले. आणि ते ड्रोन कसं उडते आणि काय काय सांगते तेही सांगितलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय केला, पुढच्या वर्षापासून ड्रोनच्या माध्यमातून पीक पेऱ्याची आकडेवारी जमा करायचा निर्णय झाला. म्हणजे 2 निर्णयामध्ये सोनवणे साहेब, 2 निर्णयामध्ये माननीय पाशा पटेलचा सहभाग आहे. पाशा पटेल दिसो कसा आहे, पाशा पटेल कुठल्याही जातीचा असो, पाशा पटेल कुठल्याही धर्माचा असो, आणि पाशा पटेल सत्तेत असो का विरोधात असो, पाशा पटेलचा श्वास शेतकरी आहे. आणि म्हणून मी माझी नियत बदलत नसतो, मी माझा धर्म बदलत नसतो. 8 वाजता 8 पत्रकार मला आले आणि 10 वाजेपर्यंत मला काय 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 विचारत होते. तुमचा फोन येत होता, कुठपर्यंत आहे. मी म्हणलं दुसरा कोण सापडलंच नाही यांना. मी म्हणलं मीच आहे, मला खात्री झाली. त्यांनी जर फोन केला नंतर तर मला वाटलं तर कोणतं आलं, कोणच नाही. म्हणलं पुढची राहिलं तर मी फरक पडत नाही. म्हणून मी मग पेपर मग इकडे 1.5 तासामध्ये निघून आलो. सांगायचं तात्पर्य शेतकऱ्याचे प्रश्न कसे सोडवायचे याच्या संदर्भात, क्लायमेट चेंज वर काम कसं करायचं याच्या संदर्भामध्ये. आणि पुन्हा तुम्हाला एक अत्यंत महत्वाची एक गोष्ट सांगून मी माझं बोलणं संपवतो. राजानो, गरिबी कशी असते माहितीये का? माझ्या समाजामध्ये, मुस्लिम समाजामध्ये माझ्या समाजात सगळ्यात मोठं सण असतं ईद, बकरीद ईद आणि रमजान ईद. मी एक ईद माझ्या आईचं परकर घालून साजरं केलं.
आमच्या 30 दिवस रोजे असतात, उपवास असतात. सकाळी एकदा खायचं, संध्याकाळी एकदा खायचं. मी घरामध्ये खायला नाही म्हणून 3 दिवस बगर खाता नुसतं पाणी पिऊन मी उपवास केलेला माणूस आहे. गरिबी का असती फार बारीकीनं बघितलेली आणि म्हणून ती गरिबी झोपू देत नाही, ती गरिबी स्वस्त बसू देत नाही. आणि ती गरिबी त्या माणसाचं भलं करण्यासाठी काय केलं पाहिजे याच्यासाठी का ते भोगलेलं आहे म्हणून. हे पुत्र मावशीचा प्रेम नाही आणि ते भोगलेलं आहे. आणि मग त्या भोगलेल्या अशी वेळ दुसऱ्याला कोण येणारा येऊ नये म्हणून आम्ही काम करतो. काय काम केलं तुम्ही? जसं जय भवानी जय शिवाजी तुमच्या संघटनेची घोषणा. आमच्या संघटनेची घोषणा काय होती? मी भाजपमध्ये यायच्या आधी हातात एकच मागणं, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळालाच पाहिजे. असा कसा मिळत नाही अजून म्हणतो तो असा कसा मिळत नाही. तुम्हाला गंमत सांगू, 1960 पासून ते 2004 पर्यंत काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत वेगवेगळ्या नावानं वेगवेगळ्या राज्यामध्ये शेतकऱ्याच्या संघटना उभ्या झाल्या आणि सगळ्याची एकच मागणी होती, उत्पादन खर्चावर आधारित भाव. 2004च्या नंतर एक नवीन मागणी आली. ती मागणी अशी आली, उत्पादन खर्च आणि 50% नफा धरून भाव मिळाला पाहिजे. आम्ही म्हणलं खर्चच मिळत नाही तर 50 नफा कुठून मिळेल? ह्या जन्मात तरी आपल्याला हे याची देही याची डोळा हे काही शक्य नाही असं वाटायचं. परंतु 2018 वर्ष मान्य नरेंद्र मोदीचं वर्ष. नरेंद्र मोदीने घोषणा केली, काय केली की याच्यानंतर पंतप्रधान कोणी बनव, मुख्यमंत्री कोणी बनव, त्याचा काही संबंध राहणार नाही. परंतु शेतकऱ्याचा शेतीमाल उत्पादन खर्च आणि 50% नफा धरून दिला जाईल. माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. जी गोष्ट मला मिशा फुटायच्या आधी कळली आणि एकच घोषणा मी देत होतो. वयाच्या 62व्या वर्षी म्हणजे आज 43 वर्षापूर्वी ह्या मागणीसाठी मी घरच्या बाहेर पडलोय. आज भी आठवड्यातले 6 दिवस मी घरच्या बाहेर असतो, कदाचित महिन्यातले 2 दिवस मी घरी असतो. आता तुम्ही माझी जर बॅग बघितली तर मी कुठं परदेशाला चाललोय असं 15-20 ड्रेस घालून मी निघत असतो आणि जमल तेव्हा घरी जात असतो. आता ती खाज आहे सरगराव आणि ती ओरिजिनल आहे, लावलेली नाही, त्याच्यामुळे हिंडा वाटतं. आता मी आलो कुठं? मी लातूरून जळगावला गेलो, जळगावून रात्री लासलगावला मुक्काम केलो, इथं आलो. उद्या मला अकोल्याला जायचंय, अकोला ते नारायणगाव. दुसरं कोण असतं तर म्हणते तात्या यावेळेस मी येणार नाही, खूप लांबचा प्रवास आहे, हे शक्य नाही. किती लांब आहे म्हणलं नाही, खाज आहे ना, घेतली खाजून. इथून इथं आता निघालो तर इथून अकोल्याला जाणार आहे आणि अकोल्याहून लातूरला जाणार आहे. कशासाठी हे सगळं? हे सगळं एवढ्यासाठी की आपण जे भोगले ते दुसऱ्याला कोणाला भोगायची वेळ येऊ नये म्हणून. आणि दुसरी आता सगळ्यात मोठी गोष्ट सांगतो की अशी तुम्ही विम्याचा प्रश्न काढला. शरदराव, एक काळी विमा मिळत होता. कसा मिळत होता? माणसाचा विमा काढला, ते माणूस मेला, त्या माणसाची बायको जायची विम्याच्या ऑफिस मध्ये, माझा नवरा मेला साहेब, तर ते अधिकारी त्या बाईला इन्शुरन्स देऊन मोकळा व्हायचं. शेतकरी विमा काढला आणि गेला की विमा अधिकारी म्हणायचा सगळ्या तालुक्यातले रोप मेल्याशिवाय, पिकं मेल्याशिवाय तुला विमा मिळणार नाही. का तर पहिला तालुक्यावर विमा होता.
बरोबर तात्या? मग आम्ही गमतीत म्हणलं माणसाचा विमा पिकाला करा आणि पिकाचा विमा माणसाला करा. जर समजा त्या काळामध्ये माणसाचा विमा पिकाला आणि पिकाचा विमा माणसाला जर केला असत आणि एक बाई गेली असती की माझा नवरा गेला हो मला इन्शुरन्स द्या, तर इन्शुरन्स अधिकारी म्हणला असता शहरातले म्हणजे तालुक्यातले सगळे गडी मिळल्याशिवाय तुझ्या गड्याचा विमा मिळणार नाही. पूर्वी विमा काढला असता का? नाही काढला असता. आणि आता ते मंडळावर आलंय. आता ते उद्या गावावर जाणार आहे, परवा ते शेताकडे जाणार आहे. ही व्यवस्था एक टेक्निक विषय हे डोक्यात आहे. 3 वर्षाच्या आत विमा जाणार आहे गटावर. म्हणजे माझ्या गटाचा विमा भरला, माझं पीक गेलं, मला विमा मिळणार अशी व्यवस्था 2-3 वर्षात आल्याशिवाय राहणार नाही. ही मी काळ्या दगडाची पांढरी गोष्ट सांगतो. मी तुम्हाला वचन देतो. खूप कामं चालू आहेत. 50-60 वर्षात जे झालं नाही ते 4 वर्षात झालेले आहेत. पण आता घेतलेल्या निर्णयाचा फळ बघायला एवढ्या लवकर एकही 1 वर्षात खाली येणार नाही. तुम्हाला शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करतो तर काही लोक काय म्हणजे दुसरी बी निवडणूक हाणायचं. अरे येड्या, हाणो का न हाणो, परंतु हे काम व्हायला 2022 लागणारच आहे. चूक आहे का? हे चूक नाही. म्हणून सोनवणे साहेब खूप काम झाले, खूप काम चांगले आहेत. तुम्ही एक आहे नेक आहे म्हणलो. हे सोनवणे साहेब तुम्ही काय म्हणलो? मी एक आहे पर नेक आहे. बरोबर आहे का? आणि म्हणजे बाहेरून मजा बघायला मिळत नाही, मधीच यावं लागते. बाहेरून 10 दिवस बसून खेळ चालत नसतो. आणि एकाना तर काहीच होत नाही का? तर तुमचा आमदार इमानदार आहे. मी जरा मधल्या खोलीतली मीटिंग सांगतो. मध्ये लई नोकरी असतात ना, बाहेर कोणाला दिसते. म्हणून तुमचा आमदार काय लागला रे बाबा, अशा पडेल तुम्ही राष्ट्रपतीच्या वेळेस मतदानाला विनंती करायला आलतो, तुम्ही आमदाराच्या वेळेस विनंती करायला एकटा मोकळा आहे, कुठे जाऊ शकता. आमचं काही चुकलं नाही. परंतु तुमचा आमदार एवढा इमानदार आहे. त्या आमदाराने काय मागावं? त्या आमदार जर म्हणला असता, सावट आमदार असता, 10 कोटी द्या असं म्हणलं असतं का? नाही. त्या आमदाराने एक गोष्ट सांगितली की माझ्या मतदारसंघातून मुंबई जोडायला नवीन रस्ता देतो का तर मी मरेपर्यंत तुम्हाला मतदान देतो. आईला म्हणलं भारी बनसेचा का असना, एक का असना, भारी आहे. नुसतं घोषणा करत नाही, म्हणजे कामाचं बिल आहे. बुचकेताई समजून घ्या, तुमचं ते भावकी आहे, तुमची भावकी आहे. तर तुम्ही बघाव बा काय काय करतो. तुम्ही दोघं भावकी आहे, पण ती बी असं आहे तुम्ही बी असे आहे. आता लोक बघतो तुम्ही असं बोललेलं बघतो. लोक म्हणजे दोघांपैकी आपली लाटरी कशी लागेल लोक नाही चाबरे. लोक आपल्याला इथं भांडा लावतात. परीक्षक कसा असतो? नाटकाचा परीक्षक. कोण अभिनय चांगला केला, कोण कसं उच्चार केलं त्याचं मन. तसं आपलं हे लई खतरनाक गँग आहे. ही जी प्रेक्षक आहे, आपण किती जरी बोललो तर आपल्याला कधी घोडे लावायची ते बरोबर ऐकतात. खतरनाक गँग आहे काय सांगू.